त्या दिवशी आम्ही येत होतो बाजार लग्न शॉपिंग करून. त्याने आम्हाला असं हाणमार केली, जेव्हा चटणी टाकली आमच्या, आणि माझ्या बहिणीला उचलून त्या गाडीत टाकून तो घेऊन गेला. कोणती गाडी? अशोक लेलँड छटात ते. त्यासोबत त्याचे टीव्हीएस रायडर पण होते. आता सकाळी असं स्टेटमेंट दिले मुलीनं की मी स्वतःहून गेलेले, मी त्याला बोलवून घेतलं, चटणी वगैरे काय टाकलेलं नाही. नेमकं काय प्रकार काय मग? ते स्वतःहून गेलेले नाही, तिला बळजबरी घेऊन ओढून घेऊन गेलेले. चटणीचा व्हिडिओ पोलीस स्टेशनला आहे. चटणीचा व्हिडिओ अख्खा पोलीस स्टेशनला. ज्या वेळेस त्याला ते गाडीत टाकलं त्यावेळेस लोक नव्हते काय की त्यांनी कुठे विरोध केला किंवा तिथं कोणच नव्हते. बाजारपेठेत नाही विषय, इथे झालं आपलं आनंद हॉटेलच्या पाठीमागे विषमगृह शेजारी. तसं झालं का? हो. आता तुमचं काय मत आहे नेमकं? काल पोलीस स्टेशनला हजर झाले म्हटलंय की ते मी स्वतःहून स्वखुशीने त्याच्याबरोबर आले आणि मीच बोलवून घेतला होता असं ते काल आज सकाळी झालेल्या व्हिडिओमध्ये त्याचं तसं म्हणणं आहे. नाही, तसं काय घडलेलं नाही. फक्त आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे. सध्या मुलगी तर म्हणते की मी नाही का ज्याच्याशी लग्न केले त्याच्याकडे जाणार आहे. तर काय नेमकं तर तुमची पुढची भूमिका काय? आमची भूमिका सांगतो, तुम्ही ते पोलिसांनी दोन्ही बी तिचं जी हिडव आहेत ना ती दोन्ही नीट चेक करून घ्या. ते म्हणते चटणी टाकली नाही, चटणी तिथं आहेच, ती पोलिसांना बी सापडली. आणि दुसरं एक आजच्या हिडवमध्ये जी टाकली तिने की माझ्या भावाच्या मोबाईलवरनं कॉल केला, तिच्या का मोबाईल असताना तिने भावाच्या मोबाईलवरनं कॉल का केला? पोलिसांनी ही कसून चौकशी करावी आणि ते कॉल रेकॉर्ड काढावे, त्यांचे कोण बोललंय त्या मोबाईलवरनं, कुणी केलाय कॉल, ती तिच्या भावाच्या मोबाईलवरून केला किंवा कुणी केलाय, ते सगळं शहाणा करावं. नंतरच त्यांनी ही करावं आणि अगोदर आरोपींना अटक करावी, कारण त्यांनी चटणी टाकलेली, ते आरोपी आहेत अगोदर. आणि आरोपींच्या ताब्यात माझी भाची दिली नाही पाहिजे. 2020 पासून भाची जलालपूर मधली होती आणि मग जलालपूर मध्ये असताना इकडे कशी रिलेशनशिप मध्ये आली? मग ही सगळ्या तिच्यावर दबाव आणलाय त्यांनी. आता मुलगी तर एकंदरीत स्पष्टपणे ज्या तरुणासोबत गेले त्याच्याच बाजूने बोलते. मग एकंदरीत तुमच्या विरोधात बोलते का त्याच्या बाजूने बोलते? अजून आम्ही मुलीपाशी गेलो नाही, त्यामुळे आम्हाला अजून माहिती. पण आम्ही तिथे गेल्यानंतर मुलगी 100% मुलगी बेहलेली आणि तिला दबाव आणलेला आहे. त्याच्यामुळं मुलगी 100% आमच्या बरोबर येणार आहे आणि नाही आली तर मी आत्महत्या करणार आहे, ती पोलीस स्टेशन पुढेच. तुम्हाला खात्री आहे का मुलगी तुमच्या सोबत येईन की आम्हाला सोबत येईन? खात्री. फक्त तिच्या मनात ह्यांनी भीती इतकी निर्माण केलेली की किती केली ती जास्त भीती केल्यामुळे तिला भावाला मारेन, आईला मारून टाकेल. कारण त्यांना आधार नाही, त्यांचे वडील वारलेत, आजोबा वारले, चुलतं वारले, ज्यांना ही घरात कोणी गडी माणूस नाही, त्यांनी त्याचा सहारा घेतलाय. काय कोणी भीती घातली असं वाटतंय? त्यांनी आजर शेख आणि तो जहीर शेख आणि तो सरपंच माजी सरपंच, हे तिघांनी घातलेले. तिघांना बी कठोर कारवाई व्हावी त्यांच्यावर. जर मुलगी तुमच्या ताब्यात जर आली नाही किंवा मिळाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढली भूमिका मी ते पोलीस स्टेशन पुढे आत्महत्या करणार, असं कुटुंब सकट आत्महत्या करणार. कारण आम्ही घरी त्या जाऊ शकत नाही, कारण आम्हाला जगायचा अधिकारच राहिला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.